कॅप्शन बघून तुम्हाला आजचा विषय काय आहे तो कदाचित समजला असेल। आपण मूळ विषयाला आता सुरुवात करूयात। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने काही विधानं केली। वंचित बहुजन आघाडीचा इंडिया अलायन्समध्ये सहभाग का होत नाही या विषयावरती बोलताना त्यांनी काही उलटसुलट विधानं केली आहेत। वंचित बहुजन आघाडीवरती पुन्हा एकदा चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी जे काही सगळं केलेलं आहे त्याला माझ्या भाषेमध्ये मी भडवेगिरी म्हणतो। ही भडवेगिरी आहे जी पृथ्वीराज चव्हाणांनी आज केलेली आहे। या ठिकाणी वंचित बहुजनांचा एक मोठा समूह घेऊन नाकारलेल्या, पिचलेल्या, राजकारणाच्या रिंगणातून, सत्तेच्या रिंगणातून बाहेर फेकलेल्या अशा सगळ्या शोषित, वंचित, पीडित समूहांचा एकत्र एक पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणाच्या केंद्रबिंदूत आणतात आणि सत्तेच्या दिशेने आगेकूच करतात। हे करत असताना समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत, त्यांना न घाबरता हिमतीने, ताकदीने आणि थेटपणे, अचूकपणे जर का सतत कोणी त्याच्यावर हल्ले करत असेल, जर त्यांचा विरोध कोणी करत असेल, जर स्पष्ट आणि परखड टीका त्यांच्यावर कोणी करत असेल, तर या देशातलं ते एकमेव नाव म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि असं असताना जी काही इंडिया अलायन्सची मोठ आता बांधली गेलेली आहे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो। सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे। ही लोकशाही वाचवण्यासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली। ती भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली। ती सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ती काँग्रेसपर्यंत पोहोचवली। ते माध्यमांमध्ये बोलणं असेल, ते सभांमधील स्टेजवरच्या भाषणातून असेल, त्या आमच्या अलायन्स पार्टनर असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून असेल, या सगळ्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवत होतो। इतकंच नाही तर 1 सप्टेंबरला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या खरगेंना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पत्र लिहून सांगितलं की होय, आम्हाला इंडिया आघाडीचा घटक पक्ष व्हायचा आहे, आम्हाला त्यात सहभागी व्हायचं आहे, भाजपला रोखण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत। त्याच्यावरती महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ज्या काय कोलांट उड्या मारलेल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी बघितल्या। ज्या वेळेला पत्रकार यांना विचारायचे की इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीला का घेतलं नाही किंवा का घेतल्या जात नाहीये, त्यांना निमंत्रण का पाठवलं जात नाहीये, त्याच्यावरती कोणीतरी म्हणायचा की इंडिया अलायन्समध्ये यायला निमंत्रणाची काय गरज आहे, ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का। कोणी म्हणायचा की नाही ते वरिष्ठ निर्णय घेतील, कोणी म्हणायचं की नाही त्यांनी आमच्याकडे काही पत्रच पाठवलं नाही, कोणी म्हणायचं नाही पत्र आलंय पण ते बाळासाहेबांनी लिहिलं नाही, कोणी म्हणायचं असा कुठला ईमेलच आला नाही। म्हणजे प्रत्येक काँग्रेस नेत्याचं स्टेटमेंट हे वेगळं असायचं। या कोलांट उड्या, या माकड उड्या यांना का माराव्या वाटत होत्या, का माराव्या लागत होत्या, यांचा इरादा नेक नव्हता। यांना वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही प्रकारे इंडिया अलायन्समध्ये येऊ द्यायचं नव्हतं, हे स्पष्ट दिसत होतं। त्याच्यामुळे यांच्या या सगळ्या माकड उड्या सुरू होत्या। एकाही काँग्रेस नेत्याने सेन्सिबल उत्तर आज तक आयत दिलेलं नाहीये की इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश का नाही। जर तुम्ही म्हणता तुम्हाला भाजपला हरवायचंय, जर तुम्ही म्हणता की आम्ही देश पातळीवर भाजपच्या विरोधात आघाडी बांधतोय, तर ज्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये त्याची ताकद 2019ला दाखवलेली आहे, ज्या पक्षामुळे तुम्ही म्हणता की तुमच्या जागा पडल्या, ज्या पक्षाच्या मागे 2019 मध्ये असलेली 44 लाख मतांची संख्या आज कैक पटीनं वाढलेली आपल्याला दिसते, ज्या पक्षाचं आज गाव पातळीपर्यंत, वॉर्ड बूथ पर्यंत बांधणी आहे, आणि ज्या पक्षाच्या कुठलीही राजकीय हवा नसताना, कुठलीही भावनिक लाट नसताना, कुठलंही निवडणुकीचं वातावरण नसताना लाखाच्या 2-2 लाखांच्या सभा होत आहेत, कुठलाही 1 रुपया न देता जर का लोक तिथं सभांना येत आहेत, तर अशा ताकदवर पक्षाला, अशा बलशाली पक्षाला तुम्हाला इंडिया अलायन्समध्ये घेण्यापासून कोण रोखतंय? कुणाची भीती वाटते तुम्हाला?
तुम्हाला खरंच बीजेपीला हरवायचंय का? की तुम्ही एक ढोंग रचलेला आहे आणि त्या ढोंगाचा भाग म्हणून तुम्ही हे सगळं करताय आणि खरी ताकद असलेला पक्ष जर तुमच्या सोबत आला तर भाजपला आम्ही हरू ही भीती तुम्हाला वाटते का? ते स्पष्ट करा.